रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील काजूर्ले आदिवासी वाडीत 5 वर्षीय रियाचा मृतदेह धक्कादायक अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। सोमवारी रात्रीपासून बेपत्ता असलेली चिमुकली मंगळवारी सकाळी वस्तीपासून सुमारे 10 मीटर अंतरावर मृतावस्थेत आढळली। या प्रकरणात अत्याचारानंतर खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने शोध मोहीम राबवली। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून या प्रकरणी संशयित आरोपी किरण भिकू वाघमारे वय वर्ष 24 याला ताब्यात घेण्यात आले आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। या घटनेमुळे पेण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पेण पोलीस करत आहेत। की 8:30 वाजता पोलीस स्टेशन पेणला माहिती प्राप्त झाली की एक रिया सागर वाघमोडे वय 5 वर्षीय मुलगी जे की पाटणेश्वर आदिवासी वाडीमध्ये राहतीये, ते काल रात्री पासून बेपत्ता आहे। त्याचा पत्ता मिळालेला नाहीये। त्या अनुषंगाने आपली पोलीसची सर्च टीम आणि सोबतच डॉग स्क्वॉड तिथे गेला त्यांचा शोध घेण्यासाठी। सगळे जे आदिवासी वाड्यातले लोक आहेत त्यांनी शोध घेतला आणि तिथून अंदाजन 100 मीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला तिची बॉडी नग्न अवस्थेत मिळाली। त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी बॉडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या काय कन्क्लुजन आहे ते आपल्याला समजेल। प्रिलिमिनरी माहिती च्या अनुषंगाने आपल्याला याच्यात जे संशयित आहे किरण भिकू वाघमारे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आपल्याकडे आत्ताची स्टेजवरती पण सफिशियंट एव्हिडन्स आहे की हे जे कृत्य आहे खून प्लस जे काही डॉक्टरांचा असेसमेंट असेल ते त्यांनीच केलेलं आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।